बातमीपत्राची सुरुवात अहमदाबाद विमान अपघातातील बातमीने आहे, कारण आता मृतांचा आकडा 265 वर पोहोचलाय आणि यामध्ये महाराष्ट्रातील 13 जणांचा समावेश आहे। या अपघातामध्ये विमानातील 229 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर्सचाही मृत्यू झालाय। विमान कोसळलेल्या सरकारी रुग्णालयातील 24 जणांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि अहमदाबादहून लंडनला 242 प्रवाशांना घेऊन जाणारे हे प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरामध्ये कोसळलं होतं आणि आता या अपघातामध्ये 265 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आलेली आहे। एअर इंडियाचं हे विमान कोसळलं, ज्यामध्ये 265 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे। हा ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारणही समोर येणार आहे। विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलेला आहे, तर दुसरा ब्लॅक बॉक्स जो आहे तो अजूनही सापडलेला नाही, त्याचा शोध सुरू आहे। अहमदाबाद विमान अपघातामध्ये 265 जणांचा मृत्यू झाला आणि यामध्ये विमानातील 241 प्रवासी, तर विमान ज्या भागामध्ये कोसळलं तिथल्या 24 जणांचाही मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये राज्यातील 13 जणांचा समावेश आहे। आणि DFDR तर CVR आणि आपण जेव्हा ब्लॅक बॉक्स म्हणतो त्याच्यात दोन बॉक्सेस असतात। एक CVR असतो, CVR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि DFDR म्हणजे डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर। तर CVR मध्ये गेल्या शेवटच्या 2.5 तासांची रेकॉर्डिंग असते आणि DFDR मध्ये शेवटच्या 25 तासांची रेकॉर्डिंग असते। CVR मध्ये कॉकपिटमध्ये जे काही आवाज येतात, म्हणजे वैमानिक एकमेकांशी बोलतात किंवा ATCशी, केबिन क्रूशी, इंजिनियरशी ज्या गोष्टी हेडफोन घालून बोलतात, किंवा मग कॉकपिटमध्ये जे लिव्हर्स वर खाली करतात, ज्यात फ्लॅप असू शकेल किंवा लँडिंग गिअर असेल किंवा अनेक त्याच्यात स्विचेस आहेत, त्या प्रत्येक स्विचचा आवाज वेगळा येतो आणि तो आवाज सगळा रेकॉर्ड होतो आणि त्याच्यावरून जे इन्व्हेस्टिगेशन टीम्स असतात ते एअरपोर्ट विमानामध्ये आतमध्ये शेवटच्या क्षणी काय चाललेलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात। आणि डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर जो असतो त्याच्यामध्ये विमानात जे सगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्या क्षणाला काय रीडिंग चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत असतात। तर अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर अर्थात DVR जो आहे तो सापडलेला आहे आणि हा DVR जो आहे तो एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये विश्लेषणासाठी आता पाठवला जाणार आहे, तपासणीसाठी पाठवला जाणार आहे। अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी DVR सापडणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। ब्लॅक बॉक्सचा DVR हा एक महत्त्वाचा भाग। अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी DVR अत्यंत महत्त्वाचा क्रूच्या संभाषणाची आणि कॉकपिटमधील आवाजाची नोंद करतो। विमान दुर्घटनेचं नेमकं कारण समजू शकतं। तर अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू झालाय, तर या विमान दुर्घटनेतून एकमेव रमेश विश्वास कुमार हे बचावलेले आहेत। मात्र ते कसे बचावले याबाबत अनेकांनी तर्कवितर्क लढवले। खुद्द रमेश विश्वास कुमार यांनीच त्यांच्यावर गुजरलेली आपबीती जी आहे ती सांगितली आहे। आपण विमानातून उडी मारलेली नाही, तर सीटसह बाहेर फेकला गेलो असं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे आश्चर्यकारकरित्या 242 जणांमधून केवळ तेच बचावले आहेत। वो मेरे नज़रों के सब सामने हुआ था। मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से जिंदा बाहर निकला, क्योंकि थोड़ा टाइम के लिए तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ, लेकिन जब मेरी आँख खुल के मैं देखा ना तो मुझे लगा मैं जिंदा हूँ। तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरी बेल्ट निकाला, मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकता वहाँ से, तो मैं निकल गया वहाँ से। मेरे नज़रों के सामने एयर होस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मिस हो गए थे सभी। टेक ऑफ के बाद 1 मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना तो सडनली 5-10 सेकंड कैसे लगा जैसे स्टक हो गया वो। बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ। बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई, ग्रीन और वाइट। बाद में वो पता नहीं वो प्लेन टेक ऑफ ज़्यादा करने के लिए वो रेस तो बोलते हैं क्या, रेस दिया होगा ऐसा कुछ, और सीधा स्पीड में ही घुस गया जहाँ वो क्या था वो हॉस्टल था, एक हॉस्पिटल का। हाँ, हॉस्टल में। तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं, लेकिन मैं जहाँ लैंड हुआ था ना वो नीचे की साइड थी, तो जहाँ वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर
तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब, तो मैंने देखा ना जब सामने कि थोड़ा इधर पेस है, मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए, तो मैंने ट्राई किया निकलने के लिए, तो फिर मैं निकल गया उधर। फिर भी मेरे पता नहीं मैं कैसे बचा हूँ, क्योंकि मेरे नज़र के सामने ही सब 2 एयर होस्टल वो अंकल आंटी सब उधर ही सब। आप पैदल चल के आए वहां से निकल के? हाँ, और थोड़ा जब आग लगी ना मेरा लेफ्ट हैंड भी जल गया थोड़ा। फिर एम्बुलेंस मेरे को उठा लेके इधर आया हॉस्पिटल में। तर विमान दुर्घटनेतून बचावलेल्या रमेश विश्वकुमारची आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही भेट घेतलेली आहे। त्याच्यावर अहमदाबादमध्ये उपचार सुरू आहेत। विमान अपघातामध्ये 241 प्रवाशांचा मृत्यू झाला, मात्र रमेश विश्वकुमार आश्चर्यकारकरित्या बचावले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे, त्यांची विचारपूस केली। विमान अपघातातून रमेश हे बचावलेले आहेत आणि पंतप्रधान आज घटनास्थळी जाऊन ज्यावेळेस पाहणी करत होते त्याच वेळेस पंतप्रधानांनी या जखमींची देखील विचारपूस केलेली आहे। तर अहमदाबाद विमान अपघातामध्ये एकच प्रवासी बचावला। रमेश विश्वकुमार असं या व्यक्तीचं नाव आहे आणि हा प्रवासी 11A या सीटवर बसला होता। त्यामुळे या 11A नंबरच्या सीटमुळेच रमेशचा जीव वाचला असं बोललं जात आहे। 11A या सीटचं वैशिष्ट्य असं आहे की ही सीट विमानाच्या दरवाजाजवळ होती। एअर इंडियाच्या विमानाच्या पुढच्या भागामध्ये बिझनेस क्लास आहे, त्यानंतर इकॉनॉमी क्लासच्या सीट्स आहेत। बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासमध्ये एक दरवाजा आहे। सीट क्रमांक 11A ही दरवाजाजवळून सुरू होते। अहमदाबाद विमान अपघातामध्ये फक्त एक प्रवासी बचावला आहे। रमेश विश्वकुमार हा 11A सीट नंबरवर बसला होता। 11A नंबरची सीट विमानाच्या दरवाजाजवळ होती। एअर इंडिया विमानाच्या पुढच्या भागामध्ये बिझनेस क्लास आहे। बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासमध्ये एक दरवाजा आहे। तर अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया अपघातात महाराष्ट्रातील 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृतांमध्ये मुख्य वैमानिक सुमित सबरवाल यांच्यासह 6 क्रू मेंबर्स आणि इतर प्रवाशांचा समावेश आहे। मुंबईचे सुमित सबरवाल, बदलापुरातील दीपक पाठक, पनवेलच्या मैथिली पाटील, डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे, गोरेगावच्या अपर्णा महाडिक यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। प्रवाशांमध्ये नागपूरचे मयूर पाटील, यशा कामदार तसंच पंढरपूरचे रहिवासी आशा पवार आणि महादेव पवार हे दाम्पत्य देखील आहेत। तर अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात एअर इंडियाच्या क्रू मेंबर अपर्णा महाडिक यांचाही मृत्यू झाला आहे। अपर्णा या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक होत्या असं बोललं जात आहे। त्यांचं कुटुंब मुंबईतल्या गोरेगावमध्ये राहतं। दरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी अपर्णा महाडिक यांच्या घरी जाऊन महाडिक कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे। तर अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे यांचाही मृत्यू झाला आहे। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होत्या। रोशनीच्या घरी तिच्या विवाहाची तयारी सुरू होती। येत्या नोव्हेंबरमध्ये साखरपुडा करून पुढील वर्षी मार्चमध्ये रोशनीचा विवाह करण्याचं नियोजन केलं जात होतं, मात्र त्यापूर्वीच रोशनीवर काळानं घाला घातल्यानं कुटुंबियांनाही धक्का बसला आहे। 7 वाजता त्यांनी फ्लाईट पकडली, 9:30ला लँड झाले। तिथे गेले, सध्या त्यांना आता एक टेम्पररी एका हॉटेलमध्ये शिफ्ट केलंय, पण बेसिकली अजूनपर्यंत पूर्णपणे क्लिअरिटी येत नाहीये, कारण तो एरिया पूर्ण सीज केलेला आहे आणि कॅज्युअलिटी एवढी वाढलेली आहे की आपण सांगू नाही शकत। रात्री DNA सॅम्पल्स वगैरे घेऊन गेलेले आहेत, पण युजली DNA सॅम्पल्सला नॉर्मली 2 ते 3 दिवस जातात। सो 72 आवर्सची आम्हाला डेट हे दिलेली आहे। सो बेसिकली अजून त्याच्यानंतर मध्ये बॉडीचे DNA वगैरे टेस्टिंग होतील, सो ह्या प्रोसिजरला मे बी बराच वेळ जाईल। हो, एअर इंडिया कंपनीशी म्हणजे काल कंटिन्युअसली आमचा संवाद चालू होता, पण त्यांनी काही डिस्क्लोज केलं नाही आम्हाला। काल दुपारपासून जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून त्यांच्या हेल्पलाईन नंबरला आम्ही फोन लावतो, पण ते फक्त तुम्हाला माझा नंबर त्यांनी घेतला, माझा फोन कॉन्टॅक्ट नंबर, नाव वगैरे घेतला, पण त्यांनी अधिकृतरित्या त्यांनी स्वतःहून काही फोन मला तरी केला नाही। मे बी तिकडे आता तिचे वडील गेलेत, भाऊ गेले तर अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये मुलुंडमध्ये राहणाऱ्या श्रद्धा धवन यांचा देखील मृत्यू झाला आहे। श्रद्धा या एअर इंडियामध्ये सिनियर ग्रुप मेंबर होत्या। त्यांचा पती राजेश हा देखील एअर इंडियामध्येच कामाला आहे। ड्युटी जॉईन करण्यापूर्वी श्रद्धानं आपल्या घरच्यांना फोन करून आपण लवकरच भेटू असं सांगितलं होतं।
परंतु त्यांचा हा संवाद अखेरचा ठरला। त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांमध्येही शोककळा पसरली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पिंपरीच्या इरफान शेखचाही मृत्यू झाला। 22 वर्षीय इरफान शेख हा एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये कॅबिन क्रू होता, मात्र एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। इरफान बकरी ईदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या कुटुंबियांच्या भेटीला आले होते, मात्र त्यांची मूळ गावी ही शेवटचीच ईद ठरलेली आहे। ही फ्लाईट क्रॅशची जशी न्यूज आली, व्हॉट्सअपला व्हिडिओज वगैरे यायला लागले, त्यावेळेस तर आम्हाला माहित नव्हतं, पण त्याच्या आईला, इरफानच्या आईला तो नेहमी प्रत्येक फ्लाईटच्या वेळेस कॉल करायचा की आज ह्या फ्लाईटमध्ये चाललोय। त्याचं स्वतःचं रोस्टर नेहमी पाठवायचं आईला। त्याच्या आईला इमिजिएट कळालं की इरफान ह्याच फ्लाईटमध्ये आहे। त्यांचा फोन आला तसा मग आम्ही इथं आलो, तेव्हा कळालं की तो या फ्लाईटमध्ये। मग आम्ही न्यूजवर वगैरे चेक केलं, तो ह्या केबिन क्रू म्हणून जॉबला 1.5 ते 2 वर्ष झाले असतील जॉईन करून, आणि वय त्याचं 22 वर्ष होतं। तर विमान अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। हे कुटुंब मूळचं राजस्थानच्या बांसवाडा इथलं आहे। प्रतीक जोशी असं या कुटुंबाच्या प्रमुखाचं नाव। प्रतीक हे गेल्या 6 वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते। 5 वर्षांच्या जुळ्या मुलींसह त्यांची 3 मुलं प्रवासामध्ये त्यांच्या बरोबर होती। तर या दुर्दैवी घटनेत सगळ्यांचाच मृत्यू झाला आहे। विमानामध्ये बसल्यानंतर त्यांनी सेल्फी काढला आणि तोच सेल्फी जो आहे तो शेवटचा ठरला आहे। तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला। विजय रुपाणी यांचा 1206 हा नंबर शुभ ते मानायचे। त्यांच्या दुचाकीचा आणि कारचा नंबर देखील 1206 हाच आहे, मात्र हाच नंबर त्यांच्यासाठी काल अशुभ ठरल्याचं इथं दिसतंय, कारण 12 जून रोजीच त्यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे। विजय रुपाणी 1206 हा नंबर शुभ मानायचे। कार आणि पहिल्या दुचाकीचा नंबर 1206 हाच होता। विमान तिकिटावर तारीख 1206 हीच म्हणजेच 12 जून ही होती, आणि 12 जून रोजी झालेल्या विमान दुर्घटनेमध्येच विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तर बोईंग कंपनीच्या सर्व विमानांची आता चौकशी होणार आहे। बोईंगच्या सर्व विमानांची चौकशी करण्याचा निर्णय झालेला आहे। बोईंग 787 आणि 8 ते 9 या विमानांची देखील तपासणी होणार असल्याचं कळत आहे। बोईंगच्या सर्व विमानांची चौकशी होणार आहे। बोईंग 787 आणि 8 ते 9 विमानं जी आहेत बोईंग कंपनीची, त्यांची आता तपासणी होईल। वळूया पुढील बातमीकडे। इस्रायलने इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे। इस्रायली सैन्याने इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला केला, तसंच इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी केंद्रांवर देखील हल्ले केले, आणि या हल्ल्यामुळे इराणचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे। इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलनं आपला एअर स्पेस बंद केला। इराणकडून हल्ल्यास प्रत्युत्तर मिळण्याच्या शक्यतेमुळे इस्रायलनं आणीबाणीची परिस्थिती जाहीर केलेली आहे। दरम्यान इस्रायलकडून हल्ला झाला तर योग्य उत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं होतं, त्यामुळे युद्ध आणखीन भडकण्याची शक्यता आहे। Moments ago, Israel launched Operation Rising Lion, a targeted military operation to roll back the Iranian threat to Israel's very survival. This operation will continue for as many days as it takes to remove this threat. For decades, the tyrants of Tehran have brazenly, openly called for Israel's destruction. They've backed up their genocidal rhetoric with a program to develop nuclear weapons. तर इराणमधील भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। सध्याच्या परिस्थितीत स्थानिक सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत। भारतीय वंशाच्या व्यक्तींना सतर्क राहण्याची आणि सर्व अनावश्यक हालचाली टाळण्याची गरज असल्याची सोशल मीडिया पोस्ट करण्यात आलेली आहे। इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणच्या राजधानीवरच हल्ले केलेले आहेत। आणि आता पाहूयात राज्यातल्या राजकीय घडामोडी। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युती संदर्भातल्या चर्चांनी जोर धरलाय, आणि अशा दोन्ही भावांना भाजपलाच एकत्र येऊ द्यायचं नाही असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे।
दोन्ही भाऊ एकत्र आल्यास भाजपला परवडणार नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. राज ठाकरेला दोन बंधू एकत्र येऊ देणं हे भाजपला कधी परवडणार नाही आणि भाजपा ते होऊ देणार नाही. ईडी सीबीआयचा धाक दाखवून उद्धव आपल्या राज ठाकरेंना बाजूला करतील ही सर्वसाधारण चर्चा महाराष्ट्रात फार जोरात होती. हे कोणी काही लपून राहिलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष दोन भावांना एकत्र आल्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती निर्माण होईल त्याला घाबरतं का हाही प्रश्न होतो. तर पालकमंत्री आशिष शेलार यांच्या समोरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. धक्काबुक्की होत असताना भाजपचे कार्यकर्ते आशिष शेलारांच्या गाडीवरच पडले. दरम्यान भाजप पदाधिकारी देवांग दवे आणि फेरीवाल्यांना रोखल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समतानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी दाखल झालेले आहेत. आशिष शेलारांसमोरच कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झालेली आहे. तर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षांसोबत युती करू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय खुला आहे. युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवले जाणार असल्याची माहिती आहे. तर मवियातील घटक पक्षांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येण्यास फारसे ते इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती आहे. अद्याप मवियाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही. राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या ऑक्टोबर नंतर म्हणजेच दिवाळीनंतर होण्याची दाट शक्यता आहे. 9 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांसाठी 4 सप्टेंबर तर 19 महानगरपालिका आणि 250 पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 1 सप्टेंबर पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. उर्वरित राज्यात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहा असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. 15 आणि 16 जूनला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर सापडला आहे. 12 तासांनंतर या विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यात तपास पथकाला यश आलेलं आहे. काल सायंकाळच्या सुमारास ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हा शाळकरी मुलगा जो आहे तो वाहून गेला होता. अमन भालदार असं या शाळकरी विद्यार्थ्याचं नाव आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमनं शोध मोहीम राबवून या विद्यार्थ्याचा मृतदेह जो आहे तो शोधून काढला आहे. पुण्यातल्या नवले पुलाजवळील नाल्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. शोभा महिमाने असं मृत्यू पावलेल्या महिलेचं नाव आहे. रिक्षा पकडण्यासाठी पुलावरून क्रॉस करताना त्या नाल्यामध्ये पडल्या होत्या आणि त्या वाहून गेल्या. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढला आहे. आणि आता पाहूयात वारी संदर्भातल्या बातम्या. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आता अवघ्या तासाभरात होत आहे. VIP दर्शन बंद केल्यामुळे दर्शन रांगेची गतीही वाढलेली आहे. भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी म्हणून मंदिर समितीनं VIP दर्शन बंदी बरोबरच दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवली आहे आणि आता याचा फायदाही दिसू लागलेला आहे. दर्शन रांगेतील भाविकांना अवघ्या तासाभरामध्ये देवाचं पदस्पर्श दर्शन मिळू लागलं आहे. लवकर दर्शन मिळाल्यामुळे भाविकांनी VIP दर्शन बंदीचं स्वागतच केलं आहे.
शनी शिंगणापूर देवस्थानातून 167 कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं आणि यामध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। सतत गैरहजर राहणं, कामात यावेळेस कामचुकारपणा करणं, गैरवर्तन करणं अशा कारणांमुळे या कर्मचाऱ्यांना काढल्याचं मंदिर समितीच्या विश्वस्तांनी म्हटलेलं आहे। शनी शिंगणापूर देवस्थानाने ही कारवाई केलेली आहे। 114 कामगारांना काढून टाकण्यात आलेलं आहे। आचार्य तुषार भोसले यांनी या मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढा अशी मागणी केली होती आणि त्यानंतर आपण बघतोय देवस्थान समितीने 114 कामगारांना काढून टाकलेलं आहे।